मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। वाहतूक कोंडीत अनेक गाड्या बंद पडल्यात, प्रवासी उन्हातान्हात अडकून पडलेत, त्यामुळे हाल होतात। सलग सुट्या आल्यानं मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली। सलग सुट्या आल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेकांनी मुंबई पुण्याकडे जाणं पसंत केलं आणि त्यातच एकाच वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यानं वाहतूक कोंडी झाली। बरीचभर अनेक गाड्या बंद पडल्यात, त्याचाही परिणाम महामार्गावरच्या या वाहतुकीवर झाला। तर या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी साम टीव्हीशी बोलताना संताप व्यक्त केला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। खरं तर ही वाहतूक कोंडीचं सध्याचं हे चित्र आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या वाहतूक कोंडी झालेली आहे। साधारणतः 3 ते 4 किलोमीटर पासूनच्या ह्या सगळ्या रांगा आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतंय। आम्ही मुंबईवरून पुण्याला चाललोय, साधारणतः 1 तासापासून अडकलेलो आहे आणि काल मी माझ्या गाडीची क्लच प्लेट टाकली नवीन आणि आता माझ्या गाडीची क्लच प्लेट जळाली पूर्ण। वाटल्यास तुम्हाला नवीन क्लच प्लेट पण दाखवतो आणि भरपूर गाड्या बंद पडल्या। काय कशामुळे नेमकं काय उन्हाचा तडाखा पण आहे? तडाखा पब्लिकला याच्यामुळे यांनी सकाळीच करायला पाहिजे होतं ना। हे आता हे टाइम झाला का उन्हाचं करायचं? एवढे अख्खा जवळजवळ अख्खा घाट जसं टोल नाका क्रॉस केलाय तसा वरपर्यंत पर लोणावळ्यापर्यंत अख्खा ट्रॅफिक जाम आहे। आम्ही गेल्या 2-3 तासापासून रस्त्यावरच आहोत। ही लिंक त्यांनी काल रात्री उघडली असती, त्यांना माहिती एवढी लॉंग वीकेंड आहे तरी पण असं करून सगळ्यांना अडकावून ठेवलंय त्यांनी एक उद्घाटनासाठी। म्हणून आम्हीच केलं असतं ना उद्घाटन सगळ्यांनी, जनतेसाठी। मग ज्यांच्यासाठी तुम्ही लिंक ओपन करताय त्यांना रात्री ओपन करून जाऊ द्यायचं ना। लॉंग वीकेंड माहीत असूनही असं करतात हे। व्हिडिओ विक्रांतसह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई।